नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी जयश्री आपल्या ऑनलाईन ऑफिसर्स टीचर्स फॅक्टरी या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत करते. आज मी घेऊन आलेली आहे मानसशास्त्र या विषयाचे आपले PYQ आपली डेली जे सिरीज चालू असते ते आपण आज कंटिन्यू करणार आहोत. आणि त्याच्या आधी एक छोटंसं नोटिफिकेशन हे आहे की आता गुढीपाडव्याच्या निमित्त आपल्या इथे वेगवेगळ्या बॅचेस लॉन्च झाल्या आहे. तर या बॅचेसमध्ये गुढीपाडव्यानिमित्त ऑफर चालू आहे. जर तुम्हाला कुठल्या बॅचेस जर परचेस करायचे असतील तर लवकरात लवकर या ऑफर तुम्ही घेऊ शकता. आजचा आपण पहिला क्वेश्चन आपण स्टार्ट करूया. मानसशास्त्राचा राष्ट्रीय क्वेश्चन नंबर फर्स्ट, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2000 मध्ये विशेष बालकांशी संबंधित कोणती शिफारस समाविष्ट नव्हती? राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2000. तर ऑप्शन नंबर 1 आहे की विशेष बालकाविषयी शिक्षकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे. ऑप्शन नंबर 2 विशेष बालकासाठीच्या अध्ययन सामग्रीचा विकास करणे. ऑप्शन नंबर 3 आहे मूल्यमापनाची लवचिक तंत्रे व पद्धती विकसित करणे. आणि राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी विशेष बालकांच्या संशोधन संस्था उभारणे. असे 4 ऑप्शन्स आहे. आता आपण पाहू की राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा म्हणजे नेमकं काय असते. नॅशनल करिक्युलर फ्रेमवर्क. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा हा याच्यातच दिलेला आहे, अभ्यासक्रमाशी रिलेटेड आहे. आपल्या देशातल्या जेवढ्या शाळा आहे, आपल्या देशातल्या संपूर्ण शाळेचा जो काही अभ्यासक्रम असतो, अभ्यासक्रम शैक्षणिक साहित्य, तर याच्यासाठी जे काही तत्त्वे तयार केले जातात तर ते या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये येते. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा पूर्ण देशासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य वगैरे सगळे हे तयार करते. तर असे राष्ट्रीयने ह्या 2000चा हा तिसरा आराखडा आहे. याच्या आधी 1975 मध्ये पहिला आराखडा तयार करण्यात आला. त्याच्यानंतर म्हणू शकतो आपण 1998च्या जवळपास दुसरा आराखडा तयार करण्यात आला. आणि हा तिसरा आराखडा 1988च्या दरम्यान दुसरा आराखडा तयार करण्यात आला. तर त्याच्यानंतर 2005 मध्ये एक आराखडा आला आणि 2020 मध्ये एक आराखडा आला. तर राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये विशेष बालकाविषयी शिक्षकांमध्ये संवेदनशीलता निर्माण करणे हे याच्यात समाविष्ट केले गेले. विशेष बालकांसाठीच्या अध्ययन सामग्रीचा विकास करणे हे पण याच्यात समाविष्ट केले गेले. आणि मूल्यमापनाशी लवचिक तंत्रे व पद्धती विकसित करणे हे पण याच्यात समाविष्ट केले गेले. पण राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी विशेष बालकांच्या संशोधन संस्था उभारणे हे याच्यात समाविष्ट नव्हते. म्हणून ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 4. आणि विशेष बालक म्हणजे आपण फिजिकली हँडिकॅप बालक म्हणू शकतो. तर विशेष बालकाविषयी तर आपला पहिल्याचं ऑप्शन करेक्ट आहे. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट ऑप्शन आहे. पुढचा क्वेश्चन आहे, बौद्धिक विकासाबरोबर व्यक्तीचा विकास होतो. बौद्धिक विकासाबरोबर व्यक्तीचा विकास होतो असे पियाजे म्हणतात. जेन पियाजे यांच्या मतानुसार यांनी संज्ञानात्मक विकास उपपत्तीचा सिद्धांत यांनी मांडला आहे. तर यांनी बौद्धिक विकासाबाबत सुद्धा यांनी सिद्धांत मांडलेला आहे. बुद्धीचा विकास कसा होतो तर यांच्या म्हणण्यानुसार बुद्धीच्या विकासासाठी संवेदन आवश्यक नाही आहे. संवेदन, शारीरिक आणि आध्यात्मिक याच्यापेक्षा भावनात्मक विकास होतो. बौद्धिक विकासाबरोबर व्यक्तीचा हा भावनात्मक विकास होतो असं पियाजे यांच्या म्हणण्यानुसार भावनात्मक विकास होतो. तर ऑप्शन नंबर 1 आपला करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट, लेव वॅगोट्स्की यांच्या मते बालकाच्या बौद्धिक विकासात कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो? लेव वॅगोट्स्की यांच्या मते बालकांच्या बौद्धिक विकासात कोणत्या घटकांचा प्रभाव पडतो? लेव वॅगोट्स्की हे रशियन्स आणि खूप फेमस एक मानसशास्त्रज्ञ होते. तर यांच्या मते लेव वॅगोट्स्की यांच्या मतानुसार बालकांचा जो विकास आहे तर बालकांचा विकास हा भाषिक विकासापासून होतो. यांच्या म्हणण्यानुसार जसे भाषिक विकासात येते आपला सांस्कृतिक संदर्भ सुद्धा ॲड आहे. आणि सामाजिक प्रक्रियेतूनच आपली भाषा डेव्हलप होते. आणि सांस्कृतिक संदर्भ, भाषेमध्ये सांस्कृतिक संदर्भाचं खूप मोठं वरदान आहे. म्हणून सामाजिक प्रक्रिया, सांस्कृतिक संदर्भ आणि भाषा हे वरील सर्व. ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट ऑप्शन्स राहील. लेव वॅगोट्स्की यांच्या मते बालकाच्या बौद्धिक विकासात कोणत्या घटकाचा प्रभाव पडतो? त्या वरील सगळ्या घटकांचा प्रभाव पडतो. ऑप्शन नंबर 4 हे आपला करेक्ट ऑप्शन्स आहे. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. वर्गामधील अध्यापनादरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी संबंध कसे असावेत? विद्यार्थ्यांशी संबंध कसे असावे शिक्षकांचे? भेदभावपूर्ण असावे हे तर ऑप्शन्स येणार नाही. ऑप्शन नंबर 1. दुसरं, मैत्रीपूर्ण असावे, एवढे पण मैत्रीपूर्ण नसावे. मार्गदर्शनात्मक
हे करेक्ट ऑप्शन्स आहे. मार्गदर्शन अलिप्त, हे तर अलिप्त तर राहणारच नाही. तर वर्गामधील अध्यापनादरम्यान शिक्षकांचे विद्यार्थ्यांशी संबंध मार्गदर्शनात्मक राहावे. विद्यार्थी आणि शिक्षकाचं रिलेशन्स हे विद्यार्थी नेहमी शिक्षकांना गाईड शिक्षक विद्यार्थ्याला नेहमी गाईड करतो आणि त्यांचे जे संबंध आहे ते मार्गदर्शनात्मक असायला पाहिजे. नेक्स्ट, व्यक्तिकेंद्रित माहिती देण्यावर अभ्यासक्रमाच्या कोणत्या पद्धतीत भर दिला जातो? व्यक्तिकेंद्रित माहिती देण्यावर अध्यापनाच्या कोणत्या पद्धतीत भर दिला जातो? ऑप्शन नंबर 1 चरित्र पद्धती, ऑप्शन नंबर 2 परावर्तन पद्धती, ऑप्शन नंबर 3 घटक पद्धती, ऑप्शन नंबर 4 कालक्रम पद्धती. तर व्यक्तिकेंद्रित माहिती जर द्यायची असेल, आपण एखादं चॅप्टर शिकवत आहोत, इतिहासातला एखादा चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये एखादा राजा आला, शिवाजी महाराज आले, चाणक्य आले, तर हे व्यक्तिकेंद्रित जर माहिती आपल्याला जर शिकवायची असेल तर त्यांच्या आपल्याला ऑटोबायोग्राफी किंवा आपल्या त्यांचे चरित्र पद्धती आपल्याला त्याचे चरित्र वर्णन करावं लागेल. तर ही जी आहे व्यक्तिकेंद्रित माहिती देण्यावर या चरित्र पद्धतीचा उपयोग होतो अभ्यासक्रमामध्ये. चरित्र पद्धती सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तर आपला ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट ऑप्शन्स आहे. ऑप्शन नंबर 1. परावर्तन पद्धतीचा इथे उपयोग होणार नाही. घटक पद्धतीमध्ये आपला जो टॉपिक शिकवता त्याच्या आतमधले टॉपिक्स कव्हर होतील. आणि कालक्रम पद्धतीमध्ये कालक्रमानुसार की कुठल्या वर्षी कुठलं हे झालं, त्याच्यामध्ये या वर्षी या राजाने या राजाला पराजित करून ही लढाई जिंकली, एवढा देश काबीज केला, तर हे कालक्रम पद्धतीमध्ये येईल. तर ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट ऑप्शन्स आहे. नेक्स्ट येईल, बालकाने शाळेत प्रवेश द्यावा असा आग्रह शिक्षणात का धरला? बालकाने शाळेत प्रवेश द्यावा असा आग्रह शिक्षणात का धरला जातो? कारण वर्गातील पटसंख्या टिकून राहावी म्हणून. ऑप्शन नंबर 2 आहे शिक्षकांच्या नोकरीचे प्रश्न उपस्थित होऊ नये म्हणून. हे पण रॉंग होणार. शाळेबाहेर राहिलेल्या मुलांपेक्षा शाळेत येणाऱ्या मुलांचा व्यक्तिगत आणि सामाजिक विकास चांगला होतो म्हणून. आणि विद्यार्थ्यांमध्ये साक्षरता वाढावी म्हणून. तर वर्गामधील पटसंख्या टिकून राहावी म्हणून हे पण प्रॉपर होणार नाही, हे करेक्ट राहील ऑप्शन्स. हे पण साक्षरता वाढावी म्हणून हे पण एवढं योग्य ठरणार नाही. बालकामध्ये शाळेत प्रवेश द्यावा असा आग्रह शिक्षणात धरला जातो कारण शाळेबाहेर राहिलेल्या मुलांपेक्षा शाळेत येणाऱ्या मुलांचा व्यक्तिगत आणि सामाजिक विकास हा चांगला होतो म्हणून बालकाने शाळेत प्रवेश द्यावा असा आग्रह शिक्षणात धरला जातो. नेक्स्ट, शालेय स्तरावर विद्यार्थ्याला प्रकल्प देण्याचा हेतू खालीलपैकी. शालेय स्तरावर विद्यार्थ्याला प्रकल्प देण्याचा हेतू खालीलपैकी कोणता असतो? ऑप्शन नंबर 1 आहे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या शाळेबाहेरील जीवनाशी संबंध जोडणे. पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याला अध्ययन करण्याची सवय लावणे. ऑप्शन नंबर 3 विद्यार्थ्यातील उच्च स्तरावरील विचार कौशल्यांचा विकास करणे. आणि ऑप्शन नंबर 4 विद्यार्थ्यातील आंतरव्यक्तिगत कौशल्य वाढविणे. आता इथे विचारलंय शालेय स्तरावर विद्यार्थ्याला प्रकल्प देण्याचा हेतू काय? प्रकल्पाचा हेतू आजच्या शिक्षण पद्धतीत 1ली-2री वर्गापासून सगळ्यांना प्रोजेक्ट दिले जातात. प्रोजेक्ट वर्क, प्रकल्प, छोटे छोटे लहान विद्यार्थ्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना. तर नेमकं त्याच्या मागचा हेतू काय असतो? तर हे विद्यार्थ्यांना ज्ञानाच्या शाळेबाहेरील जीवनाशी संबंध जोडणे. विद्यार्थ्याचे जे काही नॉलेज आहे त्याच्या शाळेबाहेरील ज्ञानाशी त्याचा संबंध जोडणे. तर हे त्याचे फायदे राहील. जेव्हा आपण प्रकल्प केल्यावर जेव्हा विद्यार्थी प्रकल्प करतो, जेव्हा तो त्याच्यासाठी मटेरियल कलेक्ट करतो, तर त्याच्या जे नॉलेज आहे त्याच्या नॉलेजचा शाळेबाहेरील जीवनाशी त्याचा संबंध येतो. तर हे ते प्रकल्प करताना किंवा त्याच्यानंतरचे फायदे आहे, पण हा त्याचा मुख्य उद्देश नसू शकतो. तर दुसरं आहे पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याला अध्ययन करण्याची सवय लागते. शाळा म्हणजे फक्त पुस्तकं वाचन आणि रीड करणं असं नाही आहे की त्याच्या बाहेर काहीतरी आपण नवीन आपल्या शिक्षणात किंवा अध्यापनात नवीनपणा आणण्यासाठी पण सुद्धा आपण प्रकल्प पद्धती यूज केली जाते. तर पाठ्यपुस्तकाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थ्याला अध्ययन करण्याची सवय कशी लावावी हे पण एक त्याचा उपयोग आहे. हे त्याचा एक फायदा म्हणू शकतो आपण प्रकल्प पद्धतीचा. विद्यार्थ्यातील उच्च स्तरावरील विचार कौशल्यांचा विकास होतो. जेव्हा तो प्रकल्प करतो, वेगवेगळी माहिती जोडतो, त्याच्यावरती काम करतो, तर त्याच्यात विद्यार्थ्यामध्ये उच्च स्तरावरील विचार कौशल्यांचा विकास होतो. तर हे पण एक
प्रकल्पाचे फायदे आहे, पण विद्यार्थ्यातील आंतरिक व्यक्तिगत कौशल्य वाढविणे हा त्याचा एक उद्देश आहे, सगळ्यात मोठा उद्देश हेतू म्हणता येईल आपल्याला. तर ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 4, विद्यार्थ्यातील आंतरव्यक्तिगत कौशल्य वाढविणे हा प्रकल्प देण्यामागचा हेतू असतो. प्रकल्प देण्यामागचा हेतू असतो. तो ऑप्शन नंबर 4 हे करेक्ट ऑप्शन आहे. पुढे पाहू, खालीलपैकी कोणत्या प्रश्नातून सर्जनशीलतेला वाव मिळतो? खालीलपैकी कोणत्या प्रश्नातून सर्जनशीलतेला वाव मिळतो? सर्जनशीलता, आपण सर्जनशीलता पाहिलं होतं. सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्ह थॉट्स. बालकांच्या मनात एक खूप असे वेगवेगळे थॉट्स येत असतात, खूप सारे क्वेश्चन्स येत असतात. तर असे क्रिएटिव्ह थॉट्स, एकदम नाविन्य असे विचार, स्वतंत्र असे विचार, आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग आपण ज्याला म्हणतो ते. तर या सर्जनशीलतेमध्ये खालीलपैकी कोणत्या प्रश्नातून सर्जनशीलतेला वाव मिळतो? तर असे कुठले क्वेश्चन्स त्यांच्या मनात त्यांच्या माइंडमध्ये येतात, असे कुठले क्वेश्चन्स त्याला आपण सर्जनशीलतेचे विचार असे म्हणू शकतो? तर ऑप्शन नंबर 1 आहे सूर्य उगवला नाही तर काय होईल. ऑप्शन नंबर 2 वाटसरू कोणाला म्हणतात. ऑप्शन नंबर 3 न्याय म्हणजे काय. तुला आवडणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची नावे सांगा. जेव्हा ऑप्शन नंबर 4 पाहू आपण, तुला आवडणाऱ्या ऐतिहासिक स्थळांची नावे सांगा. ते जे अस्तित्वात आहे, जे त्याला स्थळे आवडते ते नाव सांगेल. याच्यात नवीन काही नाही, ते सगळ्यांनाच माहिती आहे की हे स्थळ आहे, पिकनिक स्पॉट, पर्यटन स्थळे कोणते कोणते आहे, मुंबईचं ब्रिज वगैरे आहे, आग्रा आहे. तर अशा आवडणाऱ्या ऐतिहासिक स्थळांचे नाव तो सांगेल, जे की ऑलरेडी आहे. याच्यात नाविन्यपूर्ण असं काही नाही आहे. न्याय म्हणजे काय. न्याय म्हणजे ही एक कन्सेप्ट आहे, हे एक नॉलेज आहे. हे पण याच्यात पण नाविन्यपूर्ण नाही आहे. आणि कन्सेप्ट आणि व्याख्या हे आपण जशीच्या तशी यूज केली जाते, तेव्हाच त्याला आपण एक डेफिनेशन्स किंवा व्याख्या म्हणतो. वाटसरू कोणाला म्हणतात. वाटसरू कोणाला म्हणतात हा पण एक क्वेश्चन्स, हा नाविन्यतेचा क्वेश्चन्स नाही आहे. तर म्हणून सूर्य उगवला नाही तर काय होईल. सूर्य उगवला नाही तर काय होईल, याच्या प्रत्येकाचे व्ह्यूज याच्यात वेगवेगळे येतात, प्रत्येकाचे नवीन थॉट्स येतात, प्रत्येकाचे नवीन विचार येतात. याच्यात सूर्य उगवला नाही तर काय होईल याच्यामध्ये एक कल्पना विस्तार होतो. सगळ्यांचे नवीन नवीन कल्पना डोक्यात येतात आणि याच्यामुळे कल्पना विस्तार होतो ना, याच्यामुळे सर्जनशीलतेला सुद्धा वाव मिळतो. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 करेक्ट राहील. कोणत्या प्रश्नातून सर्जनशीलतेला वाव मिळतो? तो सूर्य उगवला नाही तर काय होईल हा जो क्वेश्चन्स आहे, हा कल्पना विस्तार करतो, याच्यामुळे सर्जनशीलतेला सुद्धा वाव मिळते. म्हणून आपला ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट ऑप्शन्स राहील. ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट ऑप्शन्स आहे. त्याचबरोबर आपली इथे मानसशास्त्र विषयाची जे आहे ते ऑनलाईन नाही, लाईव्ह नाही राहणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही अशीच प्रॅक्टिस करू शकता. त्याच्याबरोबर आपल्याकडे काही MCQच्या नोट्ससुद्धा अवेलेबल आहे, त्या पण तुम्ही परचेस करून तुम्ही घरी चांगली प्रॅक्टिस करू शकता. किंवा टेस्ट सिरीज, आपल्याकडे टेस्ट सिरीजसुद्धा अवेलेबल आहे. तुम्ही फक्त 200मध्ये ही टेस्ट सिरीज अवेलेबल आहे. तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि क्वेश्चनमध्ये आणि येणाऱ्या एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क्स कमवा आणि ही पोस्ट काढा. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण करणे जरुरी आहे. अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात काय निर्माण करणे जरुरी आहे? ऑप्शन नंबर 1 आहे शांतता. ऑप्शन नंबर 2 प्रतिसाद. ऑप्शन नंबर 3 प्रेरक. ऑप्शन नंबर 4 यापैकी नाही. अध्यापनासाठी सगळ्यात मेन असते, जर आपल्या लँग्वेजमध्ये पाहिला आपण ऑप्शन्सचा विचार न करता, तर फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन सगळ्यात महत्त्वाचं असते अध्ययन विद्यार्थ्यांच्या मनात. पण ते विद्यार्थी कोणत्या लेवलच्या याच्यावरती पण डिपेंड करते. शांतता तर येणार नाही विद्यार्थ्यांच्या अध्ययनासाठी. विद्यार्थ्यांच्या मनात शांतता, फोकस हे हायर एज्युकेशन्समध्ये आपण वरच्या लेवलला आपण हे यूज करू शकतो टेक्निक, की फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन महत्त्वाचं असते. खालच्या लेवलला पण असते, पण बालकांमध्ये एवढं कॉन्सन्ट्रेशन्स आपल्याला दिसून येत नाही. प्रतिसाद पण इथे ऑप्शन्स करेक्ट होणार नाही, तर इथे प्रेरक हे ऑप्शन्स करेक्ट येईल. आता प्रेरक म्हणजे काय? अध्ययनार्थासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरक निर्माण करणे जरुरी आहे. प्रेरक म्हणजे एक आंतरिक स्थिती असते, प्रत्येक व्यक्तीची आंतरिक स्थिती असते, जी कुठलेही कार्य करणारा त्याला उद्युक्त करते. कुठलेही कार्य करण्यासाठी त्याला लक्ष्यप्राप्तीसाठी त्याला उद्युक्त करते, की आपल्याला हे त्याला स्वस्थ बसू देत नाही. आपल्याला काहीतरी करायचं आहे, हे काम आपल्याला करायचं आहे, ही एक आंतरिक स्थिती आहे. त्याला आपण प्रेरक म्हणतो. प्रेरक. तर अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरक निर्माण करणे जरुरी आहे. एखादं उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी प्रेरक निर्माण करणं जरुरी आहे. अध्ययनामध्ये आपण उद्दिष्ट डिसाईड करतो. अध्ययनाचं आपलं सर्वांगीण उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास, वेगवेगळे त्याला कौशल्य प्राप्त करणे.
तर त्याच्यासाठी प्रेरक हे सगळ्यात मेन जरुरी आहे. आणि प्रेरकचे पण 2 टाइप्स असतात, आंतरिक प्रेरणा, आंतरिक बाह्य. तर प्रेरक म्हणजेच एक आपण आतून येणारं एक मोटिवेशन्स आपण म्हणू शकतो. आतून येणारं मोटिवेशन जे की आपल्याला काहीतरी करण्यासाठी प्रेरित करतं, उद्युक्त करतं, आपल्याला ही गोष्ट करायची आहे. तर आपला ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट ऑप्शन राहील, की अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरक निर्माण करणे जरुरी आहे. प्रेरक. प्रेरक म्हणजेच व्यक्तीची आंतरिक स्थिती जी व्यक्तीला क्रिया करण्यास उद्युक्त करते. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विद्यार्थ्यांच्या उणिवामधील कारणे शोधून केल्या जाणाऱ्या अध्यापनास काय म्हणतात? विद्यार्थ्यांच्या उणिवामधले कारणे शोधून केल्या जाणाऱ्या अध्यापनास काय म्हणतात? उद्दिष्टात्मक अध्यापन, दुसरं उपचारात्मक अध्यापन, तिसरं नैदानिक अध्यापन आणि चौथं विकासात्मक अध्यापन. तर विद्यार्थ्यांमध्ये ज्या उणिवा आहे त्याचे कारणे शोधणे म्हणजेच आपलं होईल ऑप्शन नंबर 2 उपचारात्मक अध्यापन होईल. उपचारात्मक अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये काय प्रॉब्लेम्स आहे, कुठले स्किल डेव्हलप करण्यात अडचणी जाते, नेमकं काही फॅमिली बॅकग्राऊंड प्रॉब्लेम आहे की विद्यार्थ्याचं काही वैयक्तिक प्रॉब्लेम आहे, तो कशावरती फोकस नाही करू शकत, त्याचा कुठल्या सब्जेक्टमध्ये त्याच्या चांगला स्किल डेव्हलप आहे, तो पेंटिंगमध्ये चांगला आहे पण त्याला बाकीचे गणित मराठी विषय जमत नाही, कोणी मराठी मॅथ्समध्ये चांगला आहे पण त्याला पेंटिंग वगैरे जमत नाही, कोणी आर्ट्समध्ये जे चांगले राहतात त्यांचं सायन्स बॅकग्राऊंड थोडं बॅकवर्ड असते. तर त्याच्या मागचं कारण जाणणे, त्याचा अभ्यास होत नाही की त्याला ती कन्सेप्ट करत नाही, त्याच्यासाठी त्याचे कारण जाणणे आणि त्यालाच आपण उपचारात्मक अध्यापन असं म्हणतो. उद्दिष्टात्मक अध्यापनामध्ये एखादं उद्दिष्ट डिसाईड केलं जाते आणि ते उद्दिष्ट करण्यासाठी त्या विद्यार्थ्यांना प्रेरित केलं जाते. नैदानिक अध्यापनात एखादे प्रॉब्लेम देऊन त्याचं सोल्युशन्स फाइंड आउट करणे नैदानिक अध्यापन. आणि विकासात्मक अध्यापन विद्यार्थ्यांच्या विकासासाठी ज्या काही उद्दिष्ट डिसाईड केले जाते ते उद्दिष्ट कंप्लीट करणे म्हणजेच विकासात्मक अध्यापनात ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर आपला 10व्याचा ऑप्शन नंबर 2 हे उपचारात्मक अध्यापन हे करेक्ट ऑप्शन्स आहे. उपचारात्मक अध्यापन. नेक्स्ट पाहू, प्रश्नपत्रिकेची लांबी परिणाम करणारा घटक हा आहे. प्रश्नपत्रिकेची लांबी भेदभाव क्षमतेवर, वस्तुनिष्ठतेवर, उपयुक्ततेवर आणि विश्वसनीयतेवर. प्रश्नपत्रिकेची लांबी पण सुद्धा आपल्या उपयुक्ततेवर परिणाम करते. ऑप्शन नंबर 3 उपयुक्ततेवर परिणाम करणारा घटक आहे प्रश्नपत्रिकेची लांबी. आपल्याला जेव्हा आपण आन्सर रायटिंग करतो तेव्हा दीर्घोत्तरी प्रश्नाचे तर आपल्याला एक फॉर्मॅट जेव्हा आपण लहान 1ली ते 4थीच्या स्टुडंटला छोट्या पेजची सवय असते, त्याला जर मोठा पेज दिला त्याला कळत नाही आन्सर रायटिंगसाठी, तर ते परिणाम करणारा घटक आहे. प्रश्नपत्रिकेची लांबी पण सुद्धा जसं जसं आपण वरच्या लेवलला जातो आपले जे क्वेश्चन्स पेपर आहे त्याची जी लांबी आहे ते छोटी होत जाते आणि लहान मुलांचे जे क्वेश्चन्स आपण करतो त्याची लांबी मोठी असते, A4 साईजची सीट्स आणि त्याचा जो फॉन्ट आहे तो फॉन्ट सुद्धा मोठा घेतला जातो लहान मुलांसाठी. आणि जे मध्यमवर्गीय स्टुडंट्स असतात त्यांच्यासाठी फॉन्ट हा मीडियम असतो आणि जे वरच्या हायर एज्युकेशनसाठी असतात त्यांचा फॉन्ट हा एकदम छोटा म्हणजे 11-14च्या जवळपास असतो आणि त्यांच्या प्रश्नपत्रिकेची लांबी सुद्धा छोटी असते. तर हे त्याच्या उपयुक्ततेवर परिणाम करणारा घटक आहे. प्रश्नपत्रिकेची लांबी सुद्धा उपयुक्ततेवर परिणाम करणारा एक घटक आहे. तर ऑप्शन नंबर 3 आपलं हे करेक्ट ऑप्शन्स आहे. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट ऑप्शन्स आहे. शारीरिक व मानसिक अध्ययनात परिपक्वतेचे फार महत्त्व असते. फार मोठे स्थान आहे शारीरिक आणि मानसिक अध्ययनात. शारीरिक व मानसिक अध्ययनात ऑप्शन नंबर 1 आहे शारीरिक, ऑप्शन नंबर 2 नैसर्गिक, ऑप्शन नंबर 3 मानसिक आणि यापैकी नाही. तर शारीरिक आणि मानसिक अध्ययनात नैसर्गिक परिपक्वतेचे फार मोठे स्थान आहे. नैसर्गिक परिपक्वतेचे शारीरिक आणि मानसिक अध्ययनात शारीरिक मानसिक ऑलरेडी इथे अवेलेबल आहे. तर ऑप्शन नंबर 2 नैसर्गिक परिपक्वतेचे फार मोठे महत्त्व आहे. नेक्स्ट स्थान आहे अडथळा, त्रासदायक हे शब्द संक्रमणात दिसतात. अडथळा हे त्रासदायक आहे. अडथळा त्रासदायक आहे हे शब्द आपल्याला संक्रमणात दिसतात.
अध्ययनाचे संक्रमण, हा या चॅप्टर मधला हा क्वेश्चन्स आहे. अध्ययनाचे संक्रमण. अध्ययनाचे संक्रमण म्हणजे नेमकं काय? अध्ययनाच्या संक्रमणात आपण एका परिस्थितीत आपण जे नॉलेज, ज्या सवयी, जे स्किल आपण प्राप्त करतो त्याचा दुसऱ्या परिस्थितीत आपल्याला उपयोग होणे म्हणजेच आपल्या त्या अध्ययनाचे संक्रमण होणे. एका परिस्थितीत आपल्याला ज्या सवयी, ज्या स्किल आपण प्राप्त केल्या त्याच्या दुसऱ्या परिस्थितीत आपल्याला त्याचा फायदा होणे म्हणजेच अध्ययन संक्रमण. अध्ययन संक्रमणाचे 3 प्रकार येतात: धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण होते. तर हे अडथळा आणि त्रासदायक हे शब्द संक्रमणात दिसतात त्याला आपण ऋण संक्रमण म्हणतो. ऑप्शन नंबर 2 ऋण संक्रमण. संक्रमणाचे 3 प्रकार आहेत: धन संक्रमण, ऋण संक्रमण आणि शून्य संक्रमण. धन संक्रमणात जेव्हा आपण पहिल्या परिस्थितीत जे आपण स्किल, सवयी जे प्राप्त करतो त्याचा दुसऱ्या परिस्थितीत त्याचा चांगला फायदा होतो, तर तो म्हणजे आपले धन संक्रमण. आणि ऋण संक्रमणात त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. पहिल्या ह्याच्यात त्याचा चांगला परिणाम होतो आणि दुसऱ्या ह्याच्यात त्याचा प्रतिकूल परिणाम होतो. प्रतिकूल परिणाम होतो म्हणजेच ऋण संक्रमण होते. ऋण संक्रमणात आपण जे पहिल्या परिस्थितीत आपण ज्या सवयी, ज्या स्किल आपण प्राप्त केल्या, पण नंतरच्या दुसऱ्या परिस्थितीत आपल्याला त्या सवयीचा अडथळा निर्माण होत आहे, त्याच्यामुळे प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत आहे, तर ते झालं ऋण संक्रमण. फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण लहानपणी आपण सायकल वगैरे शिकतो, तर सायकल वगैरे शिकल्यावर किंवा आपण एखादी लँग्वेज पकडू, आपण जर गणिताचा अभ्यास करत आहे त्याचा आपल्याला इतिहासाचा अभ्यास करू, तर त्याचं काहीच रिलेशन्स लागणार नाही. तर हे झालं आपलं शून्य संक्रमणाचं हे एक उदाहरण झालं. आणि ऋण संक्रमणाचं उदाहरण एकदम अपोजिट असं राहील की आपण जेव्हा मराठीचा अभ्यास करतो आणि मराठीचा अभ्यास करताना आपल्याला संस्कृतचा अभ्यास करतो, तर याच्यात पण रिलेशन जुळून येतं. ते मराठीचा अभ्यासाचा आपल्याला संस्कृतच्या अभ्यासात नक्कीच फायदा होतो. तर हे झालं धनसंक्रमण. आणि ऋण संक्रमणाचं उदाहरण, जर आपण स्कूटर शिकलो आणि नंतर मग आपण टायपिंग केली, तर स्कूटर शिकण्याचा आणि टायपिंगचा काहीच परिणाम होत नाही, तर हे ऋण संक्रमणात येईल. तर हे झाले उदाहरण. आपलं झालं अडथळा, त्रासदायक हे शब्द आहे, हे ऋण संक्रमणाचं आहे. नेक्स्ट, संक्रमण होकारात्मक किंवा विधायक असतं, ते याला धनसंक्रमण असे म्हणतात. ऑप्शन नंबर 3 हे आपला करेक्ट ऑप्शन आहे. ऑप्शन नंबर 3 धनसंक्रमण. बक्षिसे म्हणजे ने केलेल्या कार्याची सामाजिक पावती आहे. बक्षिसे म्हणजे ही विद्यार्थ्याने केलेल्या कार्याची सामाजिक पावती आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करणे, प्रेरित करणे हे प्रत्येक शिक्षकाचं एक कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे सुद्धा प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य आहे. जेव्हा आपण विद्यार्थी एखादा उद्दिष्ट प्राप्त करते, एखादी स्किल चांगल्या प्रकारे डेव्हलप करते, तर त्याला काहीतरी रिवॉर्ड देऊन त्याला प्रेरित करणे पुढच्या उद्देशासाठी, पुढच्या ध्येयासाठी, तर त्याच्यासाठी त्याला बक्षीस वगैरे दिले जाते. तर ते बक्षीस म्हणजेच आपण काय, बक्षीस म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याची, जे काही कार्य केलं त्याची एक सामाजिक पावती आहे असं इथं म्हणलं गेलेलं आहे की बक्षीस म्हणजेच एक विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याची एक सामाजिक पावती आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याची, शिक्षकांनी केलेल्या कार्याची सामाजिक पावती तर बक्षीस नाही होणार आणि शाळेने पण नाही. तर ऑप्शन नंबर 2 हे आपला करेक्ट ऑप्शन आहे. बक्षिसे म्हणजेच विद्यार्थ्यांनी केलेल्या कार्याची सामाजिक पावती आहे. ऑप्शन नंबर 2 आपला करेक्ट ऑप्शन आहे. कुमारावस्थेत मूल भौतिकदृष्ट्या खूप रिकामी जागा असते. ऑप्शन नंबर 1 साधारण, परिपक्व, अपरिपक्व यापैकी नाही. कुमारावस्था ही बाल्यावस्था नंतरची अवस्था आहे. शैशवावस्था, बाल्यावस्था, पूर्व बाल्यावस्था, उत्तर बाल्यावस्था आणि त्याच्यानंतर येणारी आहे कुमारावस्था. कुमारावस्थेचा काळ येतो 12 वर्षापासून ते 18 ते 20 वर्षापर्यंतचा काळ हा कुमारावस्थेच्या काळामध्ये येतो. कुमारावस्थेच्या काळामध्ये एक मॅच्युरिटी डेव्हलप होते. तर परिपक्व, कुमारावस्थेत मूल भौतिकदृष्ट्या खूप परिपक्व झालेला असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या भावना विकसित होते. त्याच्यामध्ये लैंगिक अवयवांचा सुद्धा विकास होतो. तर कुमारावस्थेमध्ये
भौतिकदृष्ट्या खूप परिपक्व असतात. तर म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपला करेक्ट ऑप्शन आहे. जेव्हा आपण शिकलेले नवीन परिस्थितीत शिकण्यास कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाही तेव्हा अध्ययनाची रिकामी जागा होय. ऋण संक्रमण, ऋण संक्रमण, संक्रमण, शून्य संक्रमण यापैकी नाही. तर जेव्हा आपण शिकलेले नवीन परिस्थितीत शिकण्यास कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाहीत तर तेव्हा त्याचे ऋण संक्रमण होते. आपण एखादी गोष्ट एखाद्या परिस्थितीत पहिले आपण टायपिंग केली आणि नंतर आपण टायपिंग केल्यानंतर आपण दुसरं स्किल शिकतोय. तर त्याचा दुसरं स्किल म्हणजे आपण आधी सायकल शिकलो आणि नंतर आपण टायपिंग करत आहे तर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. ते म्हणजे ऋण संक्रमण. जेव्हा आपण शिकलेली नवीन परिस्थितीत शिकण्यास कोणत्याही प्रकारे परिणाम करत नाही. जेव्हा आपण शिकलेले नवीन परिस्थितीत शिकण्यास कोणताही परिणाम करत नाही तिथे शून्य संक्रमण होते. कोणताही परिणाम करत नाही. जर ते अडथळा निर्माण करत असेल, प्रतिकूल असेल तर ते ऋण संक्रमण होईल. आणि त्याचा जर कोणताच परिणाम काहीच परिणाम जर करत नसेल, जसं आपण मॅथ्सचा अभ्यास करतो आणि त्याच्यानंतर इतिहासचा अभ्यास करतो, दोन्हीचा एकमेकावर प्रतिकूल आणि अनुकूल कुठलाही परिणाम होत नाही, म्हणजेच ते शून्य संक्रमण. तर ऑप्शन नंबर 3 शून्य संक्रमण हे करेक्ट आहे. शून्य संक्रमण. ऑप्शन नंबर 3 आपलं शून्य संक्रमण. मानवी मनाला हिमनगाची उपमा देऊन त्याचा 7 अष्टमांश भाग अबोध स्वरूपाचा असतो असे कोणत्या मानसशास्त्रज्ञाने सांगितले? ऑप्शन नंबर 1 सिग्मंड फ्राइड, ऑप्शन नंबर 2 टिचनेर, ऑप्शन नंबर 3 विल्यम वुंट आणि जे बी वॅटसन. हे सगळे मानसशास्त्रज्ञ आहेत. ते सिग्मंड फ्राइड हे सुद्धा एक खूप मोठे मानसशास्त्रज्ञ आहेत. तर सिग्मंड फ्राइड यांच्या मते यांनी मनाच्या रिलेटेड यांनी खूप अभ्यास केला. यांचा होल स्टडी आहे. सिग्मंड फ्राइड हे खूप मोठे मानसशास्त्रज्ञ आहे. सायको अनालिसिस आहे. तर यांनी मनाची कल्पना मांडलेली आहे. मानवी मनाला यांनी हिमनगाची उपमा दिलेली आहे. आपल्या मानवी मनाचे काही प्रकार असतात. जसं मानवी मन आपला सबकॉन्शियस, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड. आपण ॲक्च्युअलमध्ये जे काही कॉन्शियस आपला माइंड आहे तर ते कॉन्शियस माइंड हा आपल्याला आपल्या माइंडमध्ये काय चाललं हे माहीत राहते, पण सबकॉन्शियसमध्ये काय आहे हे कोणालाच माहीत नसते. आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय चालतं, कुठल्या गोष्टी गेल्या. तर म्हणून मानवी मनाला हिमनगाची उपमा देऊन त्याचा 7 अष्टमांश भाग मानवी मन. आता हे हिमनग आपण पकडू. हे हिमनग झालं. हा समुद्राचा भाग. हा खाली जे हिमनग असते ते आपल्याला दिसत नाही, म्हणजेच हा आपला सबकॉन्शियस माइंड. हा 10% ॲक्टिव्ह असतो. हा कॉन्शियस आणि हा कॉन्शियस माइंड आणि हा अनकॉन्शियस माइंड. हा अनकॉन्शियस माइंड. हा 90% ॲक्टिव्ह असतो. तर म्हणून मानवी मनाला हिमनगाची उपमा देऊन त्याचा 7 अष्टमांश भाग हा अबोध स्वरूपात असतो. त्याचा 7 अष्टमांश हा भाग हा अबोध स्वरूपात असतो असे सिग्मंड फ्राइड यांनी सांगितले आहे. त्याचा 7 अष्टमांश भाग यामध्ये काय चाललाय हा भाग हा अबोध असतो. या सबकॉन्शियस माइंडमध्ये काय चाललाय हे कुणालाच माहीत नसते. तर आपला 90% भाग हा अबोध असतो. 7 अष्टमांश भाग हा अबोध स्वरूपाचा असतो. हे सिग्मंड फ्राइड या मानसशास्त्रज्ञाने मानले आहे. तर ऑप्शन नंबर 1 हे करेक्ट ऑप्शन्स आहे. लास्ट क्वेश्चन्स. अभिवृत्ती मापनाचे अत्यंत साधे व सरळ तंत्र कोणते? अभिवृत्ती मापन. अभिवृत्ती म्हणजेच होते ॲटिट्यूड. अभिवृत्ती हा जो शब्द आहे त्याचंच मिनिंग येते ॲटिट्यूड. मापनाचे अत्यंत साधे आणि सरळ तंत्र कोणते? अगदी साधे आणि सरळ तंत्र. टर्मन अभिवृत्ती मापन तंत्र, बिनेचे अभिवृत्ती मापन तंत्र, लिकर्टचे अभिवृत्ती मापन तंत्र आणि कुडरचे अभिवृत्ती मापन तंत्र. त्याच्यात सगळ्यात फेमस जे आहे ते लिकर्टचे अभिवृत्ती मापन तंत्र. लिकर्टचे अभिवृत्ती मापन तंत्र. लिकर्ट हा एक सायकोलॉजिस्ट आहे. हा खूप फेमस सायकोलॉजिस्ट आहे. याची लिकर्टची अभिवृत्ती मापन तंत्र ही पण खूप फेमस हे एक मापनाचं तंत्र, अभिवृत्ती मापनाचं एक तंत्र आहे लिकर्टचं. तर या लिकर्टच्या अभिवृत्ती लिकर्टच्या म्हणण्यानुसार लिकर्ट यांनी जे व्यक्तीचे जे काही व्ह्यूज आहे, ओपिनियन आहे, जे त्याचे मत आहे, व्यक्तीचे मत आणि व्यक्तीची अभिवृत्ती म्हणजेच ॲटिट्यूड, मत, ओपिनियन
ह्याचे ऑब्झर्वेशन्स करून जे काही मापन करण्याचे एक तंत्र विकसित केलं आहे त्यालाच लिकर्टचे तंत्र म्हणून खूप फेमस ही एक तंत्र पद्धती आहे. याच्यामध्ये या तंत्रामध्ये काही असे क्वेश्चन सेट केले जातात, त्याचे आन्सरमध्ये त्याचे जे आन्सर्स असते ते आपण म्हणू शकतो की समजा दूध, जे दूध असते ती दुधाची भुकटीपेक्षा जे लिक्विड दूध असते ते जास्त चांगलं असतं. लिक्विड दूध जास्त चांगलं आहे दुधाच्या भुकटीपेक्षा. तर याच्यावरती काही लोक म्हणतील की त्याला स्ट्रॉंग ॲग्री राहतील, ॲग्री, स्ट्रॉंग ॲग्री. नंतर काही न्यूट्रल राहतील, हो पण नाही, नाही पण नाही. आणि काही व्यक्ती एकदम डिसॲग्री राहतील की ते मानणारच नाही, नाही त्यांना लिक्विड दुधापेक्षा कोणी भुकटी प्रिफर करेल. तर अशा प्रकारचे क्वेश्चन सेट केले जातात लिकर्टच्या अभिवृत्ती मापनमध्ये. तर ही जे अभिवृत्ती ॲटिट्यूड मापनाचे अत्यंत साधे आणि सरळ हे तंत्र आहे, अशी ते प्रश्नावली तयार केली जाते. आणि याचा उपयोग आपण मार्केटिंगमध्ये सुद्धा याचा उपयोग करतात. कस्टमरचे व्ह्यूज जाणण्यासाठी प्रोडक्टविषयी याचा वापर केला जातो. लास्ट बट नॉट लिस्ट, हा आपला आज आपण इथेच थांबू. हा आजचा आपला लास्ट क्वेश्चनचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि नेमकं कुठे डाऊट वाटलं तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आपण डाऊट सेशनमध्ये आपण सगळे डाऊट्स क्लिअर करू. धन्यवाद.